पंचायत समितीची निवडणूक लढवित आहे. कोणाच्या जोरावर भरताय? मी 2010 ते 2015 या कालावधीमध्ये मी त्या बोंबिवडी ग्रामपंचायत सरपंच होतो आणि त्या कालावधीमध्ये मी जिल्ह्यामध्ये जेवढे काही पुरस्कार 5 वर्षामध्ये होते ते सगळे पुरस्कार महाराष्ट्र शासनाचे मी माझ्या ग्रामपंचायतला माझ्या कामाच्या जोरावरती मिळवले होते. आणि आज आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब, बापूसाहेब आणि या तालुक्याचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज काम करतोय. आणि माझ्या आतापर्यंत जी काय सामाजिक काम आहे, राजकीय काम आहे, त्या जोरावरच मी निवडणूक लढवित आहे. तुमच्या ग्रामपंचायतीला जे पुरस्कार मिळाले ते असे काय काम केलं की त्यामुळे तुम्हाला ते पुरस्कार मिळाले? महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये त्या काळामध्ये 5 वर्षामध्ये उत्कृष्ट काम केलं म्हणून मला त्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यांनी त्यांच्या व्यासपीठावर बोलवून एक आदर्श गावामध्ये रोजगार हमी योजना राबवली म्हणून पुरस्कार दिलेला होता. लोकांनी तुम्हाला का स्वीकारावं? जनतेनं का स्वीकारलं पाहिजे तुम्हाला? मी आतापर्यंतच्या माझ्या सगळ्याच कामाचा विचार केला तर कायम समाजामध्ये असतो. शिक्षण असेल, आरोग्य असेल, वेगवेगळ्या लोकांना मदत करणं हे माझा आतापर्यंतचा प्रवास आहे. आणि त्या जोरावरच मी आज उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्या जोरावरच मी आज पुढे जाणार आहे. लोकांसमोर जाताना यापूर्वी आपण एखादं केलेलं मी उत्कृष्ट काम केलेलं माझी प्रत्येक वेळेला मी गोरगरिबांना मदत करणं, जे काय वंचित आहेत, ज्यांना शिक्षणासाठी काही गरज आहे त्यांना मी मदत करत असतो. जे काही वंचित आहेत त्या सगळ्यांनाच मी मदत करतो. उत्तम मोठे, रिटायर्ड प्रोफेसर फ्रॉम गोखले कॉलेज कोल्हापूर, गाव बोंबिवडी. 1985ला माझ्या बोंबिवडी ग्रामपंचायतीनं मला बिनविरोध सदस्य केलेलं होतं. सध्या माझा धाकटा भाऊ दादासाहेब विठोबा मोठे हे माडगुळे पंचायत समिती गणातून उभा राहिलेले आहे. त्यांची उमेदवारी अर्ज आता आम्ही दाखल केलेला आहे. सध्या मी कोल्हापूर आणि पुण्यामध्ये राहतो, पण गाव माझं बोंबिवडी आहे. भाव म्हणून कशा प्रकारे पाठीमागे राहता? भावाचा त्याच्या लहानपणापासून मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून आहे. त्याला कुठल्या गोष्टीचं कमी पडू दिलेलं नाही. काही त्याच्या आयुष्यात आतापर्यंत कुठल्याही गोष्टीचं. आणि 2 पिढ्या आम्ही एकत्र फॅमिली आहे, त्यामुळे सख्या भावाला तर आम्हाला सांभाळावंच लागते. 2 चुलत भाव, एक 70 वर्षाचा, एक 65 वर्षाचा, आमच्याबरोबर जॉईंट फॅमिलीत आहे. हा, हो, येस, येस, हो, होणार. कारण कोल्हापूरला मी जॉईन नोकरी करत होतो, तरी पण त्याचा भरपूर मी त्याला सहकार्य केलेला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबांच्या कराडच्या महाराष्ट्र राज्य लेवलच्या सरपंच परिषदेमध्ये दादाला महाराष्ट्रातल्या सरपंचांना हाऊ टू डू द वर्क याच्यासाठी 10 मिनिट भाषण द्यायला लावलं होतं. त्या सभेला फार मोठी माणसं होती. आबा होते, दादा होते. दादा म्हणजे आमच्या कोल्हापूरचे दादा नव्हे, इकडले बारामतीचे अजितदादा होते. पतंगराव कदम साहेब होते, हर्षवर्धन पाटील साहेब होते. दादा जेव्हा सरपंच होते का नाही, त्या टायमाला त्यांनी असे बोंबिवडी गावामध्ये असे काही चांगले उपक्रम राबवले होते. तर ते उपक्रम राबवण्याच्या अगोदर कधी तुमची चर्चा होत होती का? येस, काय पुलाचं काम केलंय, मंदिराचं शिखर बांधलं 10-12 लाखाचं लोकवर्गणीतून. आम्ही वैयक्तिक सांगितलं होतं गावाला, आम्ही तर पैसे घालणारच, पण गावाला घेऊन कुठलंही काम करायचं असतं. वैयक्तिक कुणीच समाजामध्ये वैयक्तिक एकट्यानं काम करायचं नाही, भले तो कितीही जागीरदार असू दे. आपले जर बळ लावायचंच, पण अख्ख्या गावाला गोरगरिबाला घेऊन कुठलंही काम विकासाचं काम करायचं तर समाजामध्ये मान आणि प्रतिष्ठा असते. ह्या जोरावरतीच मला 1985ला कॉलेजमध्ये शिकत असताना बोंबिवडी ग्रामपंचायतीनं बिनविरोध सदस्य निवडून दिलं होतं 1985ला. यशवंत मेटकरी, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज आपण 2 अर्ज इथं दाखल केलेले आहेत. एक दादासाहेब विठोबा मोठे सर आणि आमचे दुसरे दादासाहेब आनंदा हुबाले. आता आमच्याकडे दोन्ही दादासाहेब आहेत, त्यामुळे पार्टी मजबूत आटपाडी तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी पडळकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करेल असा मला विश्वास आहे. आणि आम्ही सामान्य कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे सामान्य कार्यकर्ते, विकासाच्या जोरावर आटपाडीचं हे मैदान, जसं नगरपंचायतचं मैदान एका शिक्षकानं मारलं, तसंच मैदान दादासाहेब मोठे सरांच्या माध्यमातून शिक्षक रूपे आम्हाला उमेदवार मिळालेला आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही
तालुक्यामध्ये एक वेगळं चित्र निर्माण करू आणि विकासाच्या जोरावर निश्चितच भारतीय जनता पार्टीचा झेंडा उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जीवावर फडकवणार आहे. परभणी जिल्हा परिषद गटातून दोन दादासाहेब विजयाची दादागिरी करणार का? काय म्हणे परभणी जिल्हा परिषद गटातून 2 दादासाहेब विजयाची दादागिरी करतील का? नाही, हे बघा, आम्ही विकासात्मक काम करणारी लोक आहोत. विकासाच्या जोरावर आम्ही दादागिरी, विकासाचा निधी कसा खेचून आणता येईल नेतृत्वांच्या माध्यमातून, त्यासाठी आम्ही देवाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय ब्रह्मानंद पडेकर साहेब असतील, आदरणीय गोपीचंद पडेकर साहेब असतील आणि आमच्या तालुक्याचे नेते अमरसिंह बापूसाहेब जय सरकार यांच्या माध्यमातून आम्ही विकासाची दादागिरी करू. तालुक्यात विकास कसा खेचून आणता येईल त्यासाठी आम्ही झगडू. एवढंच मला बोलायचं. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.